तुम्हाला असा पक्षी माहिती आहे का की ज्याने एकदा साथीदार बनवला की तो आयुष्यभर त्याच्याच सोबत राहतो? याचं नाव आहे ग्रेट हॉर्नबिल आणि मराठीमध्ये याला धनेश असं म्हणतात। धनेशच्या जगामध्ये 63 जाती आहेत, त्यातल्या 9 जाती भारतात आढळतात आणि त्यापैकी 4 जाती ह्या पाके टायगर रिझर्व अरुणाचल प्रदेशात आहेत। हा पक्षी दिसायला इतका देखणा असतो, त्याची मोठी पिवळी चोच असते आणि 1.5 मीटर लांबीचे पंख असतात। हे पंख सुद्धा इतके देखणे असतात की हा पक्षी पाहूनच आपलं मन भरून येतं। नर आणि मादी साधारण सारखेच दिसतात, नराचा डोळा लाल असतो तर मादीचा पांढरा असतो। हा पक्षी उंच झाडावर राहतो, तिथल्या ढोलीमध्ये घरटं करतो आणि अशाच मोठ्या झाडांचं बी खातो आणि या झाडांचा जंगलामध्ये प्रसार करत असतो। मादी जेव्हा अंडी उगवण्यासाठी कुठल्या घरट्यात जाते, ढोलीत जाते, तेव्हा ती मार्च ते जुलै महिन्यात स्वतःला त्या ढोलीमध्ये बंद करते, फक्त चोचच बाहेर काढते, ते पण खाण्यासाठी। आणि नर हा तिला 4 महिने दिवस रात्र अन्न पुरवत असतो, कारण त्याच्या मुलाची जी पिढी आहे ती चांगली व्हावी। आपल्याला नक्कीच या पक्षाकडून खूप काही शिकण्यासारखे। हा पक्षी आणि निसर्गाचा जो काही ऋणानुबंध आहे त्यामुळे पाके नॅशनल रिझर्व्ह सारखी जंगलं अजूनही टिकून आहेत। पण झालंय काय की असा सुंदर देखणा पक्षी हळूहळू नामशेष व्हायला लागलाय, कारण मोठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली। अरुणाचल प्रदेशातच काम करणारी नॅशनल रिझर्व्ह फाउंडेशन याच्यासाठी काम करते। तेथील हॉर्नबिलची घरटी, हॉर्नबिलचे प्रकार, त्यांच्यावरती अभ्यास करणं हे काम ती करत असते। तेथील आदिवासी मंडळी आपल्या टोपीवरती मान सन्मानासाठी या हॉर्नबिलची चोच वापरतात, परंतु त्या समाजामध्ये जाऊन जनजागृती करून तेथे त्यांनी प्लास्टिकच्या किंवा इतर प्रकारच्या हॉर्नबिल सारख्याच दिसणाऱ्या चोची लावून त्या हॉर्नबिलचं रक्षण करण्यास मदत केली। त्यांनी असं सांगितलं की हॉर्नबिलला न मारता जितका फायदा आहे तितका हॉर्नबिलला जगवून फायदा आहे। असं अवेअरनेस आपल्या इथे सुद्धा होणं गरजेचं आहे। याच्यावरती एक सुंदर डॉक्युमेंटरी आहे, ती तुम्ही यूट्यूबवरती जरूर बघा। आपल्या भागात असा पक्षी दिसतो का? जर दिसत असेल तर कोणाला सुद्धा सांगू नका, पण दिसत असेल तर त्याचं कन्झर्वेशन जरूर करा। आपल्याला या पक्षाबद्दल काय माहिती आहे? मला जेव्हा हा पक्षी मी अजून खरं समोर बघितलेला नाही, पण जेव्हा जेव्हा मी याला व्हिडिओमध्ये बघतो तेव्हा मला फारच भारी वाटतं की असा स्वर्गासारखा सुंदर पक्षी कसा काय तयार झाला। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।